माझे हात नाहीत, पाय नाहीत, तरीही मला माझ्या विठुरायाचं दर्शन घ्यायचंच आहे. मंडळी, हे शब्द होते त्या संताचे. नाव होतं संत कुर्मदास महाराज. बाळा, मी आता म्हातारी झाले रे. रोज तुला पाठीवर घेऊन जाणं माझ्याने होत नाही रे. आणि त्या एका वाक्याने कुर्मदासाच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं. आई, आज शेवटचं कीर्तन ऐकू दे. उद्यापासून मी तुला कधीच त्रास देणार नाही. त्या रात्री सगळं गाव झोपलं होतं. पण एक 22 वर्षाचा तरुण पोटावर फरफटत पंढरपूरच्या दिशेने निघाला होता. पोटावर फरफटताना त्याच्या छातीची कातडी सोली जात होती. शरीरातून रक्त वाहत होतं. पण ओठांवर फक्त एकच नाव होतं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे कुर्मदासा, तुला हे झेपणार नाही रे बाळा. महाराज, तुम्ही फक्त चल म्हणा, बाकी मला माझा विठ्ठल नेईल. पण विठ्ठलांनी संत कुर्मदास महाराजांना असं कोणतं दर्शन दिलं की आजही वारकरी ते ऐकताना डोळ्यात पाणी आणतात? आणि देव स्वतः विटेवरून खाली का उतरले? पण मंडळी, त्या दिवशी घडलेली ती अद्भुत भेट आजही वारकरी भावुक होऊन सांगतात. कारण ही फक्त एका संताची कथा नाही, तर भक्तीसमोर स्वतः देव कसे झुकतात याची साक्ष आहे.